अमेरिकेमधली एक भारी आणि अत्यंत उपयोगी पद्धत तुम्हाला सांगते। व्हिडिओमधल्या या ज्या वस्तू तुम्हाला दिसत आहेत ह्या इथल्या घरासमोर रस्त्यावर ठेवलेल्या वस्तू आहेत आणि यामध्ये फर्निचर, गाद्या, मुलांची खेळणी, इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस अशा घरातल्या सगळ्या वस्तू आहेत आणि त्या सगळ्या चांगल्या कंडिशनमध्ये आहेत। आता ह्या वस्तू रस्त्यावर का ठेवल्या आहेत तर इथल्या लोकांची पद्धत अशी आहे की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कोणी शिफ्ट होणार असेल तर बऱ्याच वेळेला या गोष्टी कॅरी करणं शक्य नसतं, कारण त्यासाठीचे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस जास्त असतात। दुसरी गोष्ट म्हणजे एखादी वस्तू खूप वापरलेली असते आणि ती अजून वापरण्याचा कंटाळा आलेला असतो, तर अशा विविध कारणांमुळे ही लोक घरातल्या वस्तू ह्या अशा रस्त्यावर घरासमोर ठेवून देतात। आता जर तुम्हाला एखादी वस्तू आवडली किंवा तुम्हाला एखाद्या वस्तूची गरज असेल तर तुम्ही अगदी बिनधास्तपणे आणि फ्री या गोष्टी घरी घेऊन जाऊ शकता आणि त्याचा वापर करू शकता। कुणाला तरी या गोष्टींचा वापर व्हावा हा त्यामागे उद्देश असतो। खरं सांगायचं तर US मध्ये आपण जेव्हा सुरुवातीला येतो तेव्हा या अशा गोष्टींचा, या अशा पद्धतींचा आपल्याला खूप उपयोग होतो आणि जर का बरेच दिवस होऊनही या वस्तू जर का कोणी उचलल्या नाही तर मात्र इथे बल्क ट्रॅश पिकअप नावाचा एक दिवस असतो, तर त्या दिवशी ह्यांची म्युन्सिपाल्टीची गाडी येते आणि ह्या सगळ्या वस्तू उचलून घेऊन जातात किंवा इथे डोनेशन सेंटर सुद्धा आहे, तर तिथे जाऊन आपल्याला या वस्तू डोनेट करता येतात।